कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। प्रभु रामचंद्राय नमः। पूर्व प्रसंगी श्री रघुपती रावणाची झाली वरदोक्ती ते जाणून सुमळ निश्चिती अभयचिती समाधान। असो पांडुरंगा कृपा दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा आशीर्वाद अनेक देता विस्तार बाबाजी सद्गुरू असतो का। बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांगपणे पाद करून कथेला अनुसंधान कथेचं अनुसंधान आहे। अगस्त्य ऋषी प्रभू रामचंद्रला रामकथा सांगत आहेत। प्रभू रामचंद्र प्रश्न विचारतात ते उत्तर बरोबर देत आहेत। देत असताना मागच्या त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र काय कथा झाली। राजा रावणाला आशीर्वाद ब्रह्मदेवाने दिला। सुमाळ्याला कळलं गेला आणि सुमाळी पुढे काय करू लागला ऐका। ओ टोरी समस्त रजनीच्या रमारीचे प्रासन रूपाच्या मोदर आनिक प्रधान थोर थोर अशा प्रकारचा राजा रावणाला आशीर्वाद प्राप्त झाला। सुमाळ्याने ऐकलं लगेच थोर थोर राक्षसाने मारी त्याला प्रस्ताला राक्षसाला मोहदराला सर्वजण राजा रावणाचे प्रधान बनले। सुमाळी समस्त राक्षसीची येता झाला रावणा पाशी काय बोलला तयाशी सर्व राक्षसांना घेऊन सुमाळी राजा रावणाच्या जवळ आला। राजा रावणाला काय म्हणू लागला। अगाधश ग्रीवा महावीर तपोबळे करुणी चतुरा पावलाशी चिंतल्या प्रकारा परमद्वारा उदाहरण करण्याच्या अशा राजा रावणामध्ये भयानक तप केला। त्या तपाच्यांती ब्रह्मदेव प्रसन्न झाले। योग्य ते वरदान तुला प्राप्त झालं। होती जबावारी सेठ राक्षस पावलाशी उत्तम वरास विष्णुबाई पावल त्रास लंकात येजुनी रसा। त्रिभुवनामध्ये श्रेष्ठ राक्षस आम्ही त्या विष्णू परमात्माला भगवंताला घाबरून लंका सोडून पाताळात गेलो होतो। महाभाव देत गेलो ते असता विष्णुबाई पावलो थोर संग्रामी भग्न झालो पांडवलो आश्रम आमचं जे काय आश्रम लंकेच्या ठिकाणी होतं ते सोडलं विष्णू परमात्मा भगवंताच्या भीतीनं आणि घाबरून पाताळात बसलो होतो। बरं झालं राजा रावण तुम्ही शक्तिमान झाला। सूर्योदय स्वरे समवेत प्रवेशलो रसा तळात दूध झाले वर्ग प्राप्त म्हणून आम्ही आमच्या सर्व नातलगा सहित आम्ही पाताळात लपून बसलो होतो भगवंताच्या भीतीनं। पण तुला वरदान प्राप्त झाला ऐकलं सगुलीच वरी आला। माशी वसावया धनेची दिले लंका भवन कुबेर तुला श्रेष्ठ बंधू त्याने कलंकापुरी वसविली। मला राहायला जागा नव्हती आमची लंका म्हणजे कुबेराला दिली आणि मग म्हणले आता ती कुबेराची लंका त्यांना प्राप्त झाली तुमच्याच भावाला म्हणले। आता याई उपरी वैरी नेले ते जळकरी येईल जाणं निर्धारी जावे जावे बेदू ते मग म्हणले असणार तुम्ही महान शूरवीर पराक्रमी आहेत म्हणले तर त्या कुबेराकडून म्हणले साम दाम दंड आणि भेद चार प्रकारे मागायचे। मग जसं तुम्हाला जे असणारे सामाने मागा दामाने मागा दंडाने मागा किंवा भेदाने मागा कशी मागायची तशी मागा। जे हरी गेले ते पाव संग्रमा बळे आत्मा करुणाला चढे वैरी नेले ते आणव। मग म्हणले असणार जे काय असलं आपलं दुसऱ्याने हरवून नेलेलं आहे ते आपल्या बळाच्या ताकदीच्या जोरावर त्याच्याकडून माघारी घ्यावे किंवा एक रावणे आहे वरी तू लंकेश राजे करी तू लंकेश्वर निर्धारी काय वाचा। मला वाटतं तुम्ही लंकेचा राजे करावं काय वाचनी म्हणाने तुम्ही लंकेचा राजे व्हावा। सर्व राक्षसांच्या ईशा होई ग तुम्हा पुरुषा हे सत्य मानून लंकाच्या लंकराज्य सर्व राक्षसांच्या मनात राजा रावण लंकेचा राज्य व्हावं हे मनावर धरण लंकेवर स्वारी करा। रावण मले मुळा पाशी दलित ज्येष्ठ बंधू आमासी आपलत वाचुले राजाची अंगीकारची। एवढ्याच राजा रावण सुमालीला म्हणाला कुबेर म्हणजे माझा मोठा भाऊ आहे म्हणले त्या मोठ्या भावाचं राज्य मी कसं घेऊ। रावणाच्या वस्त्राची मुळा सुमाली राहिला तटतेची तदनंतर श्रीरमा पर्याची सावधान। राजा रावण म्हणला माझा मोठा भाऊ आहे त्याचे कशी असणारी इस्टेट माझ्या नावावर करून घेऊन कसं मारू त्याला म्हणल्याबरोबर सुमाली गप्प बसला। तेवढ्यात अगस्त्य मुनी प्रभू रामचंद्राला सावध व्हा ऐका म्हणतात। एक काळी रावण राक्षस समवेत झालं बसला असा विराजमान प्रहस्त प्रधान। कोणी एके दिवशी राजा रावण सुमाली बरोबर बसला असताना प्रहस्त प्रधान काय म्हणला। महाभाव पर्याशी कथेची दावधायच्या सुराशी वैलपुरी पासून तयाशी गोत्र संबंधाची ऐका महान भाव असणारा राजा पूर्वीपासून म्हणजे राक्षसांचं देवाचं वैर आहे कसं काय माहिती। हरिबंधू कैसे मनसी ये विषयाचे इतिहासी
पूर्वी एक कशी बनवशी ती रस्तिया त्याशी असते. असं म्हणजे पूर्वीपासून दोघांचं असणार त्यांच्या गोत्रात सारखी भांडणं जायची म्हणजे का तर म्हणजे पूर्वी एक असणारे कश्यप ऋषी होते आणि त्या कश्यप ऋषीला 13 बायका होत्या. दिदी ती दोघी बहिणी रूपे तरी चंद्राननी तयांच्या स्वरूप अप्सरा जुनी सर्वांगण होत्या. दिती आणि आदिती अतिशय सुंदर देखण्या स्वर्गातल्या अप्सरा सुद्धा फिक्या अशा 2 पत्न्या. कश्यप ऋषी तपे करी दश प्रजापतीच्या त्या कुमारी तया घरी सुंदरी भरत सेवा करीत. अशा असणाऱ्या कश्यप ऋषीच्या 2 बायका म्हणले या 2 बायका समोर मध्ये असणाऱ्या अतिशय सेवा असणाऱ्या जसे काही स्वर्गात अप्सरा करतात तशा प्रकारे आदिती देवीची जन्मवी ती जय त्रिभुवनी नांदती दिदी उत्तरी दैत्य जन्मती कश्यप पसंती. कश्यपाच्या संख्येने दितीच्या पोटी मध्ये राक्षस जन्मले आदितीच्या पोटी देव जन्मले. दैत्य काले श्रीरामा पर्वताग्राग्री विश्वकर्मा लंका निर्माण करवी समान जिचे उच्चत्व. आणि दैत्यासाठी म्हणजे प्रभू रामचंद्र मध्ये असणारी सुंदर अशी लंका निर्माण विश्वकर्म्याकडून करून घेतली. आपण कालच्या अध्यात ऐकलंय. होता मुनिधी परिगा पूर्ण लंका सुवर्णाची तेजे गगन लख लख दिशा दिशा झालं पाताका तोरण सोन्याच्या तास की लंका सोन्याची एवढी तेजस्वी विश्वकर्म्याने बनवली. राक्षसांची लंकापुरी विष्णू समरंगणी राक्षस समारी हरुणी तो दैत्यागिरी देव वश करीती झाला. आणि लंकावर असणारी श्वरी विष्णू परमात्मा भगवंतानी केली लंका जिंकली आणि राक्षस घाबरून पळून गेले. वित्र लोक वश केले राक्षस ते पराभविले म्हणून आम्ही पाताळे विष्णू विष्णू परमात्माच्या भीतीने म्हणजे आम्ही असणाऱ्या पाताळात घाबरून पळून गेलो. सगळीकडे असणारं देवाचं राज्य प्रस्थापित झालं. पूर्वीला कथन देव दैत्य वैर दारुण देवी विपरीत करून त्रैलोकी वसते. आणि अशा प्रकारे पूर्वीपासून देवाचं आणि राक्षसाचं पूर्ण वैर पूर्वीपासून चालत आलेलं आहे म्हणले. आणि त्रिलोक्यात आता देवांचंच राज्य झालंय. कोणी प्रस्थाचे वचन राहून अंतर्दृष्टी लावून मुहूर्त एक चिंता करून त्वर उद्विग्न पैसा. आणि अशा प्रकारे राजारानं ऐकलं डोळं झाकलं मला जर 10 वाजत आले तर डोकला हाणतो म्हणून चित्ताच्या ठिकाणी विचार करायला लागला. विचार करता करता काय वाटे तयाचे चित्ती नावडे वैव मुखे कोमली मनोवृत्ती चंचल झाली तयार. मनाला त्याच्या स्वस्तच वाटना नीट नेटकं खाऊ वाटना पिऊ वाटना. काय झालं चेहरा पडला. समस्त राक्षस मिळून वणी विचारता रावण लंके प्रतिपटवय प्राण प्रस्थ प्रधान बोलाविला. मग असं राजा रावणाला इकडे तिकडे फिरत असताना प्रहस्त प्रधानाला बोलवलं. एक गण म्हणला लंकेकडे पाठवला. अग प्रस्ता गुणनिधी तू बुद्धिवंत जायचा क्षीराब्दी धैर्याचा मेरू त्रिशुद्धी मध्ये एक बुद्धी. असणारे शिववीर पराक्रमी बुद्धिवंत धैर्याचा तर मेरू जात मी काय सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या. वार्षिक त्रिकुटा चळाची जावरी तया कुबेरा पाची भेटावा माझी वाक्याची प्रधान कुबेराची नगर असणारे लंका लंकेच्या ठिकाणी जावा कुबेराला भेटून मग मी काय सांगतोय ते ऐका. माझे जे का शब्द रत्न तयाशी करावे निवेदन समारोप चाप करून विद्येच्या आपण बोधावा. माझं जे काय असणार शब्दरूपी रत्न ते असणारे कुबेराला सांगावे त्याचं समाधान करावं. काय सांगतात म्हणावे लंका पुरी तू आवतवी राक्षस वसवया करी तुझ्या प्रतिमाची तोरी सुरासुरी वर्णी. मला लंकापुराच्या ठिकाणी असणारा तर राक्षसांना जागा देत तू असणारा स्वर्गाच्या ठिकाणी जा असं राजा रावणाने सांगितलं. तू आहे लंका भवन माझ द्यावे प्रती करून तो ज्येष्ठ बुद्धी पितया समान माझे वचन मान. तर तू माझ्या वडिलासारखा मला मोठा भाऊ म्हणजे वडिला समान आहे म्हणून तुला माझी विनंती आहे तू काय कर लंका राज्य लंका गाव मला दे. वाटणे काय करू बिघडवायचे का वाचा मग तो प्रस्ताव जड करी प्रवेशला जेते वित्तेश राज्य करी ते लंकेची वर्ण तोरी तरी अमरपुरी. प्रधान मोठा राजा रावणाचं बोलणं ऐकलं. लंकेच्या ठिकाणी गेला आणि त्या कुबेराची असणारी लंकापुरी वर्णनच करतायत ना अशी सुंदर देखणी स्वर्ग सुद्धा भिक्का. ऐके लंके प्रती जाण दरेश राज्य करी सुख संपन्न प्रस्थ रावण प्रधान येत सुखाने आनंदाने लंकेचं राज्य कुबेरजी करतात तेवढाच राजा रावणाचा प्रस्थ प्रधान
जाऊन तिथं पोहोचला. करुणी कुबेरासी नमस्कार काय बोले प्रस्थ चतुर स्वामी एक विनंती आदर करून या कुबेराने साष्टांग दंडवत कुबेरजीला साष्टांग दंडवत प्रहस्त प्रधानाने घातला, हात जोडला आणि म्हणजे माझी एक विनंती आहे का? तुमचा कनिष्ठ बंधू रावण त्याने वज पाठविले जाण तुम्हापाशी एक वचन विज्ञापन धाकटा भाऊ राजा रावणाने तुमच्याकडे पाठवलेला माझी एक असणारी तुम्हाला विनंती आहे का? शास्त्रधरामध्ये परम श्रेष्ठ परम उदार परमनिष्ठ दशग्रीवा एक उत्कंठा म्हणून मजला शास्त्रास्त्रामध्ये परमीन असणारा तुमचा धाकटा भाऊ त्याच्या मनामध्ये एक इच्छा ती इच्छा धरून इथं आलोय. राणीच्या लंका पुरी रामे समान नाही दुसरी सुमाळी प्रमुख निशाचरी पूर्व ते पराक्रमे बसवी माझ्या ऐका मध्ये असणारे हे लंका जी काय गाव आहे मध्ये असणार ते आता तुमच्याकडे पूर्वी सुमाळ्याने आपल्यासाठी तयार केलं होतं. हे लंकापुरी भवन पूर्वी राक्षीचे बोगिले जाण हे नगर राक्ष साला गोल द्यावे तुम्ही वैश्रवण हे लंकेचं राज्य राक्षसासाठी तयार केलेलं ना. आता कुबेरजी तुम्ही इथं बसलाव तर ते राजा रावण म्हणतो माझी मला राक्षसांचं राज्य राक्षसांना द्या. मी करतो विनंती लंका देई रावण प्राप्ती तरी वाढले यश कीर्ती जे बंधू वचन तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे. राजा रावण लंका मागतो, राजा रावणाला लंका देऊन टाका. जर तुम्ही जर असं भावाचं जर बोलणं ऐकलं आणि एक भावाने एक भावाचं ऐकलं तर त्यांचं यश कीर्ती जगात भाऊ भाऊ असावी. कोणी प्रस्ताचे वचन मग काय उत्तर देत झाला वैश्रवण मग लंका विश्रवा पित्याने शून्य होती म्हणून मग प्रस्ताचं बोलणं ऐकलं कुबेरजी म्हणजे आपल्या आमच्या पप्पानी म्हणजे कोणच नाही लंकेचं रक्षण करायला म्हणून मला पप्पानी दिलंय म्हणजे दान. राक्षसे तेजली लंका विष्णुबाई गेले पातळ लोका ते म्यावसविली आहे का दान मान गुन्हे करून राक्षस म्हणजे भगवंताच्या भीतीनं पळून पातळात गेलं तेव्हा लंकेच्या ठिकाणी कोणच नव्हतं म्हणून पप्पानी मला म्हणले लंकेचं राज्य कर. मी अतिशय जोमाने शर्यतीनं पणाला देहपणाला लावून सुशोभित लंका निर्माण केली. आता जड करी तू जाऊन रावण आज्ञा करी जे लंका माल करी ते राज्य करी प्रहस्त तुम्ही लवकरात लवकर जावा राजा रावणाला सांगा म्हणजे हसणारा लंकेचा राज्य कारभार चालवा. तू जय लंका भवन पित याले दिदले जाण मध दिदले वित्त रक्षण ते अपरमी रक्षित. अरे मला वडिलांनी लंका दान दिलेलं आहे ती तुझी तुला लंका दान मला असणार धनाचं रक्षण करायचं सांगितलं मी धनाचं रक्षण करायला निघालो. आयचे बोलून वैश्रवण पुष्कर डोवून ते होता पिता विश्रव झालं ते आला लगेच असणाऱ्या कुबेर तिथनं कुबेरजी उठले आणि आपल्या पुष्पक विमानात बसले. जिथं पप्पा होते पप्पा जवळ जाऊन काय म्हणते करा जोडून पित्या शिकारी साष्टांग नमन बोरे द्रुम मुंदुळ वचन सावधान के लगेच पप्पाच्या जवळ गेले हात जोडले आणि हात जोडून पप्पाला म्हणू लागले अहो गोड शब्दाने मंजूळ काय म्हणतात आगाये आता परिशेषी रावणे लंका मागा वयाची पाठविले प्रधानासी मदपाशी. ऐका पप्पा म्हणजे राजा रावणाने लंका मागण्यासाठी माझ्या सवय शिष्टाई म्हणून प्रस्थ प्रधानाला पाठवले वाचा. कोणी प्रस्थ वचन रावणादी झाले लंका भवन बरोबर पूर्वी राक्षस होते म्हणून आताही राक्षस ऐका पप्पाच्या असणाऱ्या प्रस्ताची शिष्टाई मान्य केली मी लंका भवन राजा रावणाला दान देऊन टाकलं का तर पूर्वी राक्षसाचं होतं म्हणून ज्याची त्यांना देऊन टाकलं. माझे कारणे स्वामी नाता अनुष्ठिष्ट नगर देई आता ऐकोनी या पुत्र कथा काय झाला बोलता विसर. मग पप्पा म्हणले आता मला माझ्यासाठी म्हणलं तसं कुणीतरी भोगलेलं नका बाबा कुणी न भोगलेलं नवीन गाव मला तयार करून द्या असं पप्पाला कुबेरजी म्हणू लागलं. पुढे काय म्हणतात ऐका आता जोडून ती पुत्राची विश्रव करी विनंती माझे वचन समुद्रवती के बारे कुबेर. मग म्हणले असणारा हात जोडला असणाऱ्या पप्पाने पोरासमोरून म्हणले काय म्हणू लागले ऐका माझं सनिध येऊन दशग्रीव बोले छळ वचन माझा अज्ञात निभूतून दुर्मिती पुन्हा काय सांगायचं बाबा मी बाप
बाप असून माझा लेक आहे राजा रावण, तरी सुद्धा माझ्या जवळ येतय, मला सारखंच म्हणजे राग राग रागसून वकसून काय बी बोलतय. हरी कुबेरा मी तुझ्या प्रती बोलतो स्वधर्माची युक्ती, जेणे वय कीर्ती स्वर्गी विनीती कुबेरचा हितून पण असणारा असं आचरण करा, असं आचरण कर की स्वर्गमूर्ती पातळात तुझी कीर्ती पसरली जाईल. वर प्रधाने करुण नावर नेले मना अपमान, त्याही वरीच्या पदावरून मूळ प्रकृती. अरे त्या ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे राजा रावण माजून गेलाय म्हणले, त्याला मान बी कळाना अपमान बी कळाना, कुणाला बोलावं कसं बोलावं काय बी कळाना म्हणले. मग म्हणे त्या राजा शाप बी झालाय म्हणले वाचा. विसरवा म्हणे भाऊ झडकरी कुबेरा जाई जेते कैलासगिरी, धरणी ते धरले ज्याची त्वरी त्या पर्वतावरी जाई. असणाऱ्या पप्पाने त्या वैश्रमाने पौलस ऋषीने सांगितलं कुबेरजी तुम्ही म्हणजे कैलासाच्या ठिकाणी जावा, निवांत तिथं राहावा. समस्त हृदयात सहित तो वावसावे तेत, लंका ते दुनिया त्वरित सुखे स्वस्त राहावे. अरे पोरावल्या आनंदाने सुखाने कैलासाच्या ठिकाणी म्हणजे तुझ्या नात्यात तुझे नातलग सगळे घेऊन जा, तिथे निवांत राहा म्हणले. नको लागू त्या राजा रावणाला. कैलासगिरीचे पठारी मंदाकिनीचे तिरी तू आवाजवावी गरीब सहपरिवारी कैलास पर्वताच्या ठिकाणी मंदाकिनी नावाचा असणाऱ्या नदीच्या तीरात तिथं सुंदर आपल्या परिवारासहित एक असणारा गाव तयार, झोपडी आपली वस्ती तयार करा, तिथंच राहा. इथे मंदाकिनीचे वर्णन करावे अशी मते नाही जाण, जिथे होता ती स्मरण पाप दारुण. अरे काय असणारी माझी बुद्धी सुद्धा त्या मंदाकिनी नदीचं वर्णन करता येत नाही, तिचं नाव घेतलं तरी सर्व पाप संपत. हे मंदाकिनी देखती दृष्टी तया नराची पातके गिरी कपाटी, लगीताई सकल सृष्टी बसावया टाप पैनाई. अहो मंदाकिनी नदी निश्चित डोळ्याने जरी बघितले तर सर्व असणाऱ्या सृष्टीच्या ठिकाणी पाप संपून जातात. अशा प्रकारचा तुला थांबण्यासाठी ह्या पृथ्वीवर जगाच्या ठिकाणी दुसरी वस्ती ठिकाणच नाही, तिथं जाऊन थांब. धन्य धन्य मंदाकिनीचे जीवन जे नर करती स्नान, आचमन तायाचे पुण्याचे गणन सर्वत जाण. धन्य असणारे साधक ते मंदाकिनी नदीचे असणारे आचमन करतात, आंघोळ करतात, त्याच्या पुण्याला गणन तीच नाही म्हणतात. हो या मंदाकिनीचे जे करती स्नान, ताया कोण गती शास्त्र म्हणून बोलाय वेदाशी झालं ते आपलं काय जाणो. अहो म्हणजे असणाऱ्या त्या मंदाकिनी नदीचं जर स्नान केलं तर जर एवढा पुण्य एवढा पुण्य एवढा शाहीशास्त्र 18 पुराण 4 वेदाला तर त्या बोलता आलं नाही. ती असणार पप्पा गरजेचे म्हणते, मी तर काय सांगू बाबा, जा तिकडे जाऊन राहा. श्री गणेशाय नमः. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. मंदाकिनी स्वर्ग भूषण, मंदाकिनी श्री विष्णू चरणी जनन, मंदाकिनी महेश जाण, मस्तकी भूषण म्हणून धरी. मंदाकिनी म्हणजे गंगा वाचे म्हणतात, गंगा गंगा सगळा पापे झाले भंगा. त्या असणाऱ्या विष्णू परमात्मा भगवंताच्या अंगुष्यापासून आली, महादेवजीने आपल्या जटेच्या ठिकाणी धारण केली, असं हे स्वर्गाचं भूषण असणारे मंदाकिनी. मंदाकिनीचे तिरी जो स्नान दान तर्पण करीत, पूर्वजंबरी सुखरूप होनी ती जो मंदाकिनीच्या ठिकाणी तप करतो, दान धर्म करतो, त्याच्या पूर्वजांचा उद्धार होतो. ते मंदाकिनी ती पावन, काठी सुवर्ण कमळे विकासमान, सूर्य तेजासन जाण, कुमुदे उत्फुल अतिशय पावन आणि पवित्र परमेश्वर असणारे, अतिशय मनाला मोहून टाकणारी कमळाची फुलं तिथं फुललेली आहेत. अनेक सुगंधे पुष्प जाती, कोट्यानु कोटी नेणो किती देव गंधर्व क्रीडा करीती, उरग किन्नरादी करोनी. असणार एवढंच नाही, साप असतील किंवा म्हणजे अनेक प्रकारचे असणारे पशु पक्षी असतील किंवा गणगंधर्व यक्ष किन्नर मध्ये ते असणार मनाला मोहून टाकणार परिसर बघून तिथे क्रीडा करतात. क्रीडा करीती सतत संतत राहुनी त्या तटाकांत, आनंदे निर्भर मनात श्रवणी तेत सती. आश्वासन तिथे सर्व असणारे आनंदाने, कुणाच्या मनामध्ये भीती न बाळगता असणाऱ्या त्या गंगा नदीच्या तीरावर आनंदाने राहतात. ऐके कुबेर अवधारी, तुम्ही जाणता चराचरी, राक्षस निष्ठुर भारी, लादले उत्तम वराते. हो म्हणजे असणारे कुबेरजी तुमच्या तर लक्षात येतं, उत्तम असं भारी वरदानाने मिळालेलं आहे म्हणलं. आणि त्या वरदानाने काय करतील सांगता येत नाही. राक्षस आहे ती सृष्टीचं रक्षण करणारे म्हणून नाव ठेवलं, पण ती रक्षकच भक्षक झाली. वाचा. त्याहुनी कोण आहे श्रेष्ठ, जे तप करुणी उत्कृष्ट, तरी तू जाणता धर्मिष्ठ, माझे
माझे वचन करा. म्हणून तुम्ही असणाऱ्या चराचरामध्ये हलणाऱ्या नाही हलणाऱ्या सजीव निर्जीवामध्ये असणारे राक्षस अतिशय निष्ठुर आहेत. त्यांना कुणाची दया नाही माया नाही, खाऊ नाही ती खात्या ती पिऊ नाही ती पिते ती, ज्याला मारायचं नसतं त्याला मारते ती. ऐसे मित्रवा बोलता कुबेर चित्ती उल्हासता, पितृवचन गौरवनी माता काय करिता. आपल्या वडिलाचं बोलणं ऐकलं बरं वाटलं, म्हणलं नको बाबा कुणाच्या बी नादी लागावं, पण राक्षसाच्या नादी नग लागायचं. कुबेरजी म्हणले पप्पा बी सांगतात बरं आहे म्हणले. मग पप्पाच्या बोलण्याकडे कुबेरजीने लक्ष दिलं काय करतात. स्त्री पुत्र आणि प्रधान घेऊन आपले निज सैन निज वाहन आरडोन जाता झाला कैलास. सगळे आपल्या बोलणं ऐकलं उल्हासाने आनंदाने पुष्प घेऊन म्हणत आपल्या मुलाबरोबर पत्नी बरोबर घेतली विमान कैलास पर्वतावर उडवलं. शून्य झाली लंकापुरी तीस योजने लांब दुरी, मनुष्य नाही तिरे भेरी तिरी उद्धव सेरे. ऐका प्रभू रामचंद्र म्हणले कुबेरजीने लंका सोडली आणि 30 योजना अंतराची एवढी भली मोठी असणारी लंका, पण तिथं योग सुद्धा माणूस नाही, उदास दिसायला आणि मसल वाटेसारखं. तदनंतर जाओनी प्रहस्त रावणा प्रति सांगे रावण राक्षसा सहित राजधर्म करा. लंका सोडली की म्हणले कुबेरजीनं चला 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 पळा पळा पळा. ऐसे ऐकोनी प्रहस्त वचन बंधू समेत सेना प्रधान प्रवेशोन लंका भवन काय रावण करिता असं प्रहस्ताचं बोलणार राजा रावणाने ऐकलं की आपल्या कुंभकर्णाला घेतलं, बिभीषण काकाला घेतलं, शूर्पणखेला बी घेतलं, सगळीच निघाली लंकेत. जैसा स्वर्गी शचीपती आरडोनी प्रति तैसा उंच लंकापती वेदोनी दिशावलोकी. जसं 33 कोटी देवाचा राजा इंद्रदेव स्वर्गात शिवबंदी सभा विमानामध्ये, तसं राजा रावण उंच आसनावर विमानात बसला आणि निघाला लंकेकर. तेव्हा ते समस्त राक्षस राज्याभिषेक सावकाश करुणी रावणाला ज्या दिशा लंका भवनी स्थापिला. सर्व राक्षस जमले, सर्व राक्षसांनी राज्याभिषेक राजा रावणाचा लंकेच्या ठिकाणी केला. सगळ्यांनी एकच गजर राजाधिराज राजा रावण महाराज की जय. मनोकामना पूर्ण झाली, लंकेसारखी नगरी आली, तेथे राक्षस महाबळी नानावणीचे राहिले. मनासारखं राजा रावणाचं झालं. राजा रावणाच्या जातीचे, राजा रावणाच्या पाहुणे मित्र कंपनी सगळे लंकेत राहायला आले. जैसे आकाशीय प्रगण बरं. निबिड दाट आच्छादन गगन, तैसे राक्षस निळवर्ण वसले लंका. जसं म्हणलं आकाशात काळा कुट्ट ढग यावं, त्यांची दाटी व्हावं, तसं लंकेत सगळे राक्षस भरगच्च का भरलं. तदनंतर श्री रघुपती धनेश पित्र वाक्य उत्साह स्थिती वसते झाले अलके प्रती लंकेची स्थिती राजा रावण लंकेत राहून राहिला. इकडं मध्ये कुबेरची अलकावती नाव असणारं नगर तयार केलं, कोसो अलकापुरी तयार केला. ऐका चंद्रासारखी शुभ्र निर्मळा तैसी अलका शोभे गुगा भूपाळा, सुरवर्ण लंकाला विचित्र मुक्त फळाची तोरणे. चंद्रासारखा जसं असणारा सुंदर शुभ्र पांढरे शुभ्र चंद्र, तशा प्रकारच्या पांढरे शुभ्र अलकापूर नावचं असणारं गाव तयार केलं आणि तोरणा बांधली गाव सजवलं. जैसा इंद्र अमरावती क्रीडता होय निर्भय चित्ती, तैसा कुबेर आले कप्रती सुख रूप स्थिती नाही. अमरावती ठिकाणी राजा असणारा इंद्रदेव निर्भय कुणाची भीतीनं बागलता वावरतात, तसं या अलकापुराच्या ठिकाणी कुबेरजी वावरू लागले. एका जनार्दना शरण रावण प्राप्त लंका भवन, कुबेर आले कप्रती जाण सुख संपन्न राहिला. आपल्या सद्गुरु शांतीप्रभू एकनाथ महाराजाला शरण गेले. राजा रावणाला लंका प्राप्त झाला. कुबेरजी अलकापुराच्या ठिकाणी राहून जाऊन राहिले. आता पुढच्या अध्यायात काय कथा आहे महाराज ऐका. स्वस्ती श्री भावार्थ रामायण उत्तरकांड एका करटिकाया, रावण लंका प्राप्ती नर्म एका दोषध्याय. श्री कृष्णार्पणमस्तु. शिवं भवन्तु. पुंडलिक वरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव.